19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे। 20 फेब्रुवारीपासून मुंबईकरांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे। वरळी ते मरीन ड्राइव्ह या पहिल्या फेजच्या 10 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण हे होणार आहे। 15 मे पर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिलेली आहे। 19 फेब्रुवारीला मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे, तर 20 फेब्रुवारीपासून मुंबईकरांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे। वरळी ते मरीन ड्राइव्ह या पहिल्या फेजच्या 10 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 15 मे पर्यंत या रस्त्यावरील दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिलेली आहे। गोरेगाव मुलुंड हा दुसरा टप्पा असणार आहे आणि तो 15 मे पर्यंत सुरू होणार असल्याचं देखील कळत आहे। एकोणीस फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे। 20 फेब्रुवारीपासून हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असतील आणि त्यांच्याच हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होत आहे, काय अधिकची माहिती आहे? पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली की 19 फेब्रुवारीला जो कोस्टल रोड आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे ते होणार आहे। वरळी ते मरीन ड्राइव्हच्या 10 किलोमीटरचा पहिला टप्पा जो तो मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असण्याची शक्यता जी ती आयुक्तांनी जी सोडून दाखवली। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी अति प्रतीक्षित असलेला हा कोस्टल रोडचा टप्पा जो आहे तो मुंबईकरांसाठी खुला झाल्यानंतर अनेक मुंबईकर या रस्त्यावरून प्रवास करताना पाहायला मिळतील। 20 फेब्रुवारीपासून हा रस्ता मुंबईकरांसाठी खुला होणार आहे, पण त्याआधी 19 फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येथील उद्घाटन करतील। पण त्यात अजून एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की त्याच दिवशी 19 फेब्रुवारीला शिवाजी जयंती सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। गोरेगावचा उड्डाण पूल असेल किंवा मग नंतर मुंबई कोस्टल रोड असेल या दोन्ही पुलांचे जे आहे ते उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवाजी जयंतीच्या अनुषंगाने जो उत्सव साजरा केला जाईल त्यालाही त्यांच्या उपस्थिती असताना प्रथमेश। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।